सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी फॉर्म भरणार आहेत। 18 तारखेला दोघींकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। अर्थातच त्यावेळेला शक्ती प्रदर्शन या दोघींच्या पक्षांकडून केलं जाईल। मात्र सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच दिवशी म्हणजे 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 19 ला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे। तो दिवस आहे शुक्रवारचा। 18 तारखेचा आहे गुरुवारचा दिवस आणि गुरुवारी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। महत्त्वाची घडामोड आहे। 19 तारखेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि 18 तारखेला म्हणजे गुरुवारी बारामतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नणंद भाऊजे समोरासमोर आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना विचारे। वैभव, 18 तारीख गुरुवारी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्या बारामती लोकसभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, ही निवडणूक नणंद भाऊजाईमध्ये जरी होत असली तरी याच्यामध्ये काका आणि पुतण्यांची राजकीय प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं चाललंय काय याची प्रचंड चर्चा ही राज्यभरात देशभरामध्ये सुरू आहे। या लढाईचा पहिला टप्पा जो असणार आहे तो अर्ज दाखल करण्याचा आणि गमतीची बाब म्हणजे एकाच दिवशी 18 तारखेला दोघी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही एकाच दिवशी त्यांचा निवडणुकीचा अर्ज जो आहे तो भरणार आहेत। आता यावेळेस किती शक्ती प्रदर्शन केलं जाईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुनेत्रा पवारांच्या सोबत अर्ज भरायला असतील का, शरद पवार आणि राष्ट्रवादीची यंत्रणा जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्या सोबत असेल का, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडून नियोजन करून अधिकृतरित्या जेव्हा जाहीर केलं जाईल तेव्हा येईलच। मात्र नणंद भाऊजाईंची गाठ अर्ज भरताना पडते का आणि दोघी एकमेकांना लढताना काय शुभेच्छा देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे। अगदी बरोबर। धन्यवाद वैभव, माहिती दिली त्याबद्दल।